तर आता आपण आलो ना कारला MTDCला लोणावळ्याला. एक नंबर असा मस्त रिसॉर्ट आहे आणि खूप मोठा रिसॉर्ट आहे. सो आता आपण एंट्रन्सला थांबलोय. से ही आप कारला में एंटर करते हैं इस रिसॉर्ट में, राइट साइड में आपको पार्किंग एरिया मिलेगा जहाँ पे अपनी गाड़ियाँ पार्क कर सकते हैं। और मिडल में 3 रास्ते जाते हैं। 3 रास्तों में से जो राइट में पहला रास्ता है वो वाटर पार्क के लिए जा रहा है, जहाँ से आप बोटिंग करना है, आपको वाटर पार्क जाना है, वहाँ से जा सकते हैं। जो मिडल एरिया है वो स्पेशल सूट रूम एंड गार्डन रूम्स के लिए जाता है। और मिडल साइड से ही 10 कदम आगे बढ़ने पर आपको रिसेप्शन मिलेगा, जहाँ पे आप जैसे एंटर करते हैं वहाँ पे अपनी बुकिंग कंफर्म करा के आप रूम में जा सकते हैं। जो लेफ़्ट साइड एरिया पड़ता है वो स्पेशल जो रूम्स हैं वो मिलते हैं, जैसे कि डिलक्स कॉटेजेस है। यहाँ पर टोटल 44 डिलक्स कॉटेजेस हैं, जिसके बारे में हम आपको अभी जानकारी देंगे कि वो दिखते कैसे हैं, कितने रूम्स हैं, कितने लोग उसमें आ सकते हैं। तो इस बारे में थोड़ी देर में हमको जानकारी देते हैं। तर फिरण्यासारखं ना खूप काही आहे. आता सो आपण पूर्ण रिसॉर्ट व्हिजिट करायचं आहे मस्तपैकी. आणि आपल्यासोबत आज एक गाईड्स आहेत, ते आपल्याला पूर्ण माहिती देणार आहेत. हे एक MTDCचा रिसॉर्ट आहे. कारल्याला असते, लोणावळ्याच्या जवळच ग्रुप आहे. आम्ही 21 लोकांचा आमचा ग्रुप आहे, भारी ग्रुप आहे आमचा. आणि MTDC पूर्ण प्रॉपर्टी तर बघा इकडे इकडे खेळतात, पण इथं पाणी तर करून खेळू शकत नाही. इकडे ही झाडं पण कोणी चढत नाही इकडे. इकडे रूम आहे, एक खोली आहे इकडे सगळे. एकच खोली आहे? या 2-2 खोली आहे म्हणे. एका खोलीमध्ये 2 खोली आहे. ओके. इन्सेप्शन पिक्चर माहिती आहे का? इन्सेप्शन पिक्चर खोलीत इन्सेप्शन येते. खोलीत खोली खोलीत खोली खोलीत खोली. ओके सर. इकडून जायचं इकडे. हे यांचे प्रीमियम स्वीट्स आहे. याच्यामध्ये एक याच्यामध्ये 2-2 बेडरूम आहे आणि 2 बेडरूम मध्ये एक बेड आहे. तर 2-2 माणूस थांबू शकतात. ओके. मग छान प्रॉपर्टी आहे, भारी प्रॉपर्टी आहे. आणि 31 लोक आम्ही सगळे भारी पूर्ण ग्रुप आम्हाला आमचा. आमची बस इथे बघा. शिवालय आमची बस आहे. बसमध्ये आम्ही आलो. 40 सीटर मध्ये 20 लोक आलो मी आरामात. 2 सीटवर एक बसून. रूम पण तसं झालं. रूम पण आमचं सगळं भारी सगळं भारी आहे. मस्त मस्त. इकडे आता आपण रूम टूर करू. जे सध्या आम्ही रूम घेतलेत ना ते सर्व 2 BHKचे रूम आहेत. सो थोडे मोठे आहेत, मस्त आणि खूप सुंदर असे रूम आहेत. सो आता आपण रूममध्ये जाऊन बघू की रूम कसे आहेत. तर आता आपण रूममध्ये चाललो. मला दाखवतो कसे रूम आहेत ते. एवढा मोठा पूर्ण या साईडला बसायला लाईट लावूया आधी. ते बसायला व्यवस्थित आहे. सो इथे तुम्ही काही काम असेल तर करू शकता. इथे एक व्यवस्थित डायनिंग टेबल आहे, प्लस थोडा अजून मोठा स्पेस आहे इथे व्यवस्थित बघू शकता. सो तुम्हाला साहजिकच जर तुम्ही फॅमिलीसोबत आलात तर तुम्हाला काही ना काही थंड गोष्टी ठेवायचं असेल तर एक छोटासा फ्रीज दिला आहे. प्लस तुम्ही जर तुमच्यासोबत कोणतरी एक्स्ट्रा पब्लिक असेल या जे असेल कोणी असेल या अजून 4 माणसं आहेत तर अजून 2 एक्स्ट्रा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला वेगळं असा सोफा पण गादी दिली जाते. सो ह्याचे आय थिंक सो वेगळे चार्जेस आहेत. 350 या 500च्या आसपास याचे चार्जेस घेतले जातात. सो ऑल ओव्हर ना हा जो आहे हा तुम्हाला व्ह्यू आहे एक नंबर असा. प्लस इकडे खिडकी आहे आणि त्याच्या पाठचा जो बॅकग्राऊंड आहे ना मित्रांनो क्लास आहे. मस्त असा खूप सुंदर असा व्ह्यू आहे. सो आणि चला तुम्हाला मी बेडरूम दाखवतो. लोकेशन क्लास आहे. सो आधी लाईट लावून घेऊया. ओके. बघा असा बेडरूम आहे. 2 पर्सनसाठी व्यवस्थित आहे. इथे तुम्हाला कबाट भेटतं मस्तपैकी. मिरर आहे, TV प्लस आहे आणि वॉशरूम पण तुम्हाला दाखवतो. चला वॉशरूम पण खूप मस्त आणि क्लीन आहेत, व्यवस्थित नीट आणि क्लीन आहेत. सो तुम्हाला आता तर यूज केलं त्यामुळे थोडं बट खूप मस्त असे व्यवस्थित अशी रूम्स आहे. तर मित्रांनो आत्ता ना आपली रूम टूर झाली आणि आत्ता ना रूम टूरपेक्षा MTDCचा जो कॅम्पस आपण बोलू शकतो, कॅम्पस एवढा मस्त आहे ना. सो आता आपण त्याची टूर करायला जायची आहे कारण का ते महत्त्वाचं आहे. रूम तर खूप सुंदर आहे आणि तुम्ही इथे व्यवस्थित राहू शकता.
प्लस बजेट फ्रेंडली आहेत. नाही बोललात ना, बजेट फ्रेंडली आहेत. हे ड्युलेक्स रूम आहेत त्यामुळे थोडे कॉस्टली आहेत. त्याच्यापेक्षा पण तुम्हाला नॉर्मल रूम भेटतात. सो व्यवस्थित प्राईजमध्ये तुम्हाला व्यवस्थित भेटू शकतात. सो आता चला आपण पूर्ण MTDC टूर करूया. तर मित्रा कसं वाटलं कॉटेजगड? अरे जबरदस्त एकदम. पैसा वसूल आहे. पैसा वसूल आहे ना, एक नंबर. खूप मस्त असे कॉटेज आहेत आणि फिरायला ऐसपैस जागा आहे. खूप खूप मोठा MTDC कारलाचा हा जेवणाला तर विचारतो का, सुरमईची एवढी मोठी पीस होती. 2 खाल्ली 2. हे जास्त खाल्लीस. नाही 2 भाव 2. मग 2 खाल्ली भावाने. जेवण खूप मस्त आणि टेस्टी आहे. मला तर कालचं चिकन रस्सा जाम आवडला, भारी होता. ठेचा झुणका भाकर काय आहा. तोंडाला पाणी नंबर. लाल पडत होते. नको रे एवढे नको. पण नाही, जेवण खूप मस्त होतं, खूप मस्त स्वादिष्ट होतं जेवण, खूप स्वादिष्ट होतं. तर आता आपण ना रेस्टॉरंटला चला जाऊया एकदा. तिथून बाजूला नदी आहे, ती पण आपण मस्त व्हिजिट करूया. चला दाखवतो तुम्हाला. सो हे छोटे छोटे कॉटेज आहेत ना, हे सर्वात मस्त आहेत. म्हणजे तुम्हाला पूर्ण गार्डन व्ह्यू आहे. गार्डन पण भारी आहे. चल गार्डनमधूनच जाऊया ना भावा, गार्डनमधून चला, आपण तुम्हाला गार्डन पण दाखवतो. ओहो, तर मित्रांनो चला आता आपण ना बोटिंग सेक्शनला जाऊ. सध्या तरी बंद आहे, बट आपण नजर तुम्हाला नदी दाखवतो. सो चला या साईडला आपण खालती. आणि हा बाजूला तुम्ही बघितलात ना, हा तुम्हाला रेस्टॉरंट आहे MTDCचा. तर आता आपण खालच्या सेक्शनला आलो आहे, बोटिंग सेक्शनला. सध्या तुम्हाला दाखवतो. त्या साईडला बोटी आहेत, त्या ठेवलेल्या आहेत. एकदम भरलेलं, पूर्ण क्लीन केलं आहे. हा त्या साईडला जायला त्या साईडला जायला पूल आहे. आणि हा जो सेक्शन आहे ना, इथे बोटिंग केली जाते. सध्या बंद आहे पावसामुळे. त्या साईडला पण आहे, जाऊ शकतो, चालत तिथून जाऊ शकतो आपण. कोणाला? तुला? अमरला येतं तुला? बस. बोटिंगसाठी प्राइजिंग आहे. सो एकदा तुम्ही बघू शकता आणि वाचू शकता. पर सीटच्या हिशोबाने ते चार्जेस आहेत. सो 200-300 असे चार्जेस आहेत. रूम भारी आहेत, खूप व्यवस्थित आहेत. हां, कॉटेज खूप खूप जास्त आहेत. आता कॉटेज नाही बोल, हे गार्डन रूम सर्वात जास्त गार्डन रूम आहेत. आणि जे आपले आहेत ना 2 BHK वाले ते खूप कमी आहेत. गार्डन रूमला एक फॅसिलिटी चांगली आहे, समोर पार्किंग आहे. हां, सर्व गार्डन सर्व गार्डन रूमला पार्किंग आहेत व्यवस्थित. स्वच्छता आहे तिथे. हां, हो मस्त पण आहे ना, बघ ना, लोकेशन A1 लोकेशन आहे. चांगलं आहे, लहान मुलं खेळू पण शकता आपल्या समोर. व्यवस्थित टेन्शन नाही कुठल्या गोष्टीचं. एकदम शांत आहे. खूप मस्त असे छोटे आहेत पण व्यवस्थित आहेत. आलं तर फॅमिलीच आहे. एक हां, फॅमिलीसाठी बेस्ट आहे, फॅमिलीसाठी बेस्ट आहे. ठीक आहे. हां, पण तो छोटा आहे ना, फॅमिली म्हणजे एक फक्त छोटी फॅमिली असेल. फॅमिली 4 जण पकडा. हां, व्यवस्थित. पण सो 2 दिवसाचा एक्सपिरियन्स कसा होता मस्त बाबा? वाटलं, मस्त वाटलं. फिरायसाठी पण खूप व्यवस्थित जागा आहे, मजा येते फिरायला. त्यात पाऊस आहे त्यामुळे अजून मजा येते. पावसामुळे तर मजा आहे. हां, फक्त त्यासाठी तुम्हाला कॅरी करायला लागेल छत्री या रेनकोट. बस. पावसाची मजा घ्यायची असेल तर
हा फक्त आता सध्या एकच आपला स्पॉट सुटला आहे जो MTDC मध्ये. सध्या स्विमिंग पूल बंद आहे पाऊस असल्यामुळे, आणि ह्या टायमाला जास्त पाऊस पडल्यामुळे तो सध्या हा पावसाळा बंद ठेवला आहे. जेव्हा पाऊस संपल्यानंतर चालूच करतील. बट तो तसा बंद नसतो, ह्या टायमाला बंद केला आहे कारण का खूप पाऊस पडला आहे, त्यामुळे सध्या ओव्हरलोड पाणी गेलं त्यामुळे. सो तो आम्ही एक स्पॉट मिस केला आहे, आणि सध्या पूर्ण लॉक आहे, तिथे जायलाही देत नाही त्यामुळे. दाखवला असतं तुम्हाला तो स्पॉट, पण त्या स्पॉटकडे जायला एवढा मरणाचा चिखल आहे. चिखल आणि बंदच करून लॉक लावूनच ठेवलं आहे. म्हणून आम्ही तो तिकडचा व्हिडिओ काढला नाही. हां, तसं त्यांच्या MTDCच्या ह्याच्यामध्ये आहे स्पॉट. तो स्पॉट आहे. फक्त आम्ही आता विचारलं तर आम्हाला बोलले बंद आहेत, जायला देत नाही आहे. सो बाकी ऑल ओव्हर आम्ही MTDC टोटल कवर केला आहे. आणि सो तुम्हाला कसा वाटला ना, नक्की तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करा किती आवडला आहे, व्हिडिओ पण आवडला आणि MTDC कसा आहे, नीट आणि क्लीन आहे. सो एकदा तुम्ही सांगाच आम्हाला कसं काय ते. काय बोलतो हा? क्लीन तर आहे. हां, आणि जेवण पण जेवण एक नंबर.